तर एकंदरीतच आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि कोल्हापूर महानगरपालिकांसाठीचं मतदान पार पडलेलं आहे। आता अर्थातच निकालासाठीची वेळ सुद्धा जवळ आलेली आहे। काही तास अवघे उरलेत, उद्या निकाल लागणार आहेत आणि कळणार आहे की कोणाचं वर्चस्व कुठे असणार आहे ते। आणि याच बाबतीत बोलण्यासाठी सध्या आमचे दोन रिपोर्टर्स आपल्या बरोबर आहेत। सगळ्यात पहिल्यांदा कल्याण डोंबिवलीमधून आपल्या बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत। आपण या महापालिकांमध्ये नेमका काय अंदाज आहे स्थानिक पत्रकारांचा, किंवा एकंदरीतच आता निवडणूक संपल्यानंतर जवळजवळ 1 तास झालेला आहे मतदान पार पडल्यानंतर काय नेमक्या चर्चा सुरू आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत। तर कोल्हापूरमध्ये आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर प्रताप नाईक आहेत, त्यांच्याकडून आपण कोल्हापूरमधली माहिती जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा जाऊया कोल्हापूरमध्ये। प्रताप, आत्ताच आपण चंद्रकांत दादा पाटलांची प्रतिक्रिया ऐकली आणि त्यांनी म्हटलं की 45-50 जागा मिळतील, तसंच स्वाभिमानी आणि आरपीआय असं मिळून आणखी 2 जागा मिळतील असं ते म्हटले आणि गरज पडली अर्थात स्वबळावर येऊ असा अंदाज व्यक्त केलाय। पण जर शक्य झालं, जर गरज पडली तर शिवसेना हा नेहमीप्रमाणेच नैसर्गिक मित्र आहे, आमचा नैसर्गिक भाऊ आहे आणि असं ते म्हटलेले आहेत। गरज पडली तर त्यांची आम्ही मदत घेऊ असं म्हटलेत, मी पुढाकार घेईल असं म्हटलेत। काय नेमका अंदाज आहे, काय कोल्हापूरमध्ये आता अंदाज वर्तवला जातोय? अनुपमा, आपण बघतो की कोल्हापूर महानगरपालिकेसाठी चुरशीनं असं मतदान झालेलं आहे। पण या सगळ्या मतदानाचे एकूण टप्पे पाहिल्यानंतर किंवा एकूण सगळी प्रक्रिया पाहिल्यानंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळत नाही अशा प्रकारचं एक चित्र दिसते। अशा प्रकारे अभ्यासकांचं एक मत दिसतंय। त्याच्यामध्ये भाजप ताराण्य आघाडीला 30 ते 38च्या दरम्यान जागा मिळू शकतात। त्यांना अन्य पक्षाची मदत घेऊन सत्तेत बसावं लागेल आणि त्याच्या पाठोपाठ राष्ट्रवादीला सुद्धा चांगली जागा मिळतात अशा प्रकारचा एक तर्क लावला जातो। त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 22 ते 26 जागांपर्यंत मजल मारू शकते आणि त्याच्या पाठोपाठ काँग्रेस पक्ष 18 ते 22 पर्यंत जाऊ शकते, तर सेना मात्र 10च्या आकड्यापर्यंत पोहोचू शकते अशा प्रकारचा एक अंदाज आहे। पण कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कुठल्याही पक्षाला मतदारांनी पूर्ण सत्ता दिलेली नाही, देणार नाही अशा प्रकारची एक शक्यता वर्तवली गेलेली आहे। आता हे कितपत सत्यता आहे ते आपल्याला उद्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल। पण एकूणच बघतोय की कोल्हापूर महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळेल अशा प्रकारचा दावा भाजप ताराण्य आघाडीचा होता। सहकार मंत्र्यांनी आता सांगितलेलं की 45 ते 50 जागा, पण प्रत्यक्षात ह्या जागा 30 पर्यंत पोहोचल्या किंवा 30 ते 38 पर्यंत पोहोचल्याचं आपल्याला दिसून येते। त्याच्यामुळेच एक मोठी चोरस निर्माण झालेली आहे। त्यामुळं प्रत्येकाची नजर ही कोल्हापुरात उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लागलेली आहे आणि मतमोजणीच्या या सगळ्या प्रक्रियेनंतरच एकूण काय कल असेल आणि कुणाला मतदारांनी साथ दिलेला आणि कुणाला झुगारलेला हे आपल्याला कळेल। खरे, आणि म्हणूनच आता उद्याच्या दिवसाची प्रतीक्षा आहे। जाऊया आपल्या पुढच्या रिपोर्टर्सकडे। कपिल राऊत आपल्या बरोबर आहेत कल्याण डोंबिवलीमधल्या। एकंदरीतच आजच्या एक दिवस हातचा कसा गेला आणि काय नेमके अंदाज आहे, स्थानिक पत्रकार त्यांच्या बरोबर आहेत। कपिल, सांगाल एकंदरीतच काय कल्याण डोंबिवलीमध्ये आता अंदाज आहे? 1 तास झालेला आहे, मतदानाची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, पार पडलेली आहे। आता निश्चितच चर्चांना उधाण आलं असेल, काय नेमकी चर्चा सुरू आहे? अनुभव नक्कीच मुंबई ठाण्याची धर्तीवरती सराव सामना आहे कल्याण डोंबिवली, खरं म्हणजे सेना आणि भाजपसाठी। त्यामुळे एक चुरशीची लढत आहे, थेट लढत ही सेना भाजपमध्ये आहे। अनेक लढती आपण बघितल्या आहेत, म्हणजे सभेतनं लढती बघितल्या आहेत, आरोप प्रतिरोपामध्ये लढती बघितल्या आहेत। ह्या ही सर्व निवडणूक आहे सेना भाजपच्या भोवतीच फिरते। निवडणूक संपलेली आहे, 48% निवडणूक मतदान झालेलं आहे आणि ते थोडं म्हणजे हे जवळपासचा आकडा आहे, जो आकडा 52 पर्यंत जाऊ शकतो। एकंदरीतच एक समाधानकारक आकडा आहे। गेल्या वेळेच्या एक आपण बघितलं तर 3 ते 4% मतदान जास्त झालेलं आहे आणि जास्त मतदान कोणाला न्याय देणार आहे, त्याचबरोबर RSS कार्ड चालणार आहे का, RSSची भूमिका महत्त्वाची असणार आहे, 27 गावं काय बोलतायत, या सर्व गोष्टीची उत्तर देण्यासाठी आपल्यावर इथे स्थानिक वरिष्ठ पत्रकार आहेत संतोष गायकवाड, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे मत काय। मित्रा, एकंदरीत निवडणूक प्रक्रिया पार झालेली आहे, मतदान पूर्ण झालेलं आहे। या सर्व गोष्टीकडे बघून काय वाटतं, काय आकडेवारी समोर येईल, कसा रिझल्ट येईल? खरं तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्येच खरी लढत झालेली आहे। गेल्या 4 निवडणुकीकडे आपण नजर टाकली तर कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही आहे आणि या निवडणुकीतही तसं बहुमत मिळेल असं दिसून येत नाही आहे। प्रत्येक वेळी शिवसेना हाच एक मोठा पक्ष राहिलेला आहे, त्यामुळे यंदा शिवसेना पहिल्या क्रमांकावर असेल असं एक चित्र दिसतंय। साधारण शिवसेनेला 45 ते 50 पर्यंत सीट मिळू शकतात आणि भाजपाला साधारण 25 ते 30 पर्यंत मिळू शकतात असा एक अंदाज वाटतोय। आणि 27 गावांसंदर्भात जे 17 वार्ड आहेत त्याच्यामध्ये भाजपाला थोडेफार सीट मिळू शकतात। 32 वर्षांनंतर पहिल्यांदाच तिथल्या लोकांना मतदानाला हक्क मिळालेला आहे, त्यामुळे तिथे
उत्स्फूर्तपणे मतदान झालेलं आहे. त्यामुळे हे नेमकं मतं कुणाला पडलेत, हे शिवसेनेच्या बाजूने आहे की भाजपच्या बाजूने आहे, हे आपल्याला निकालानंतर स्पष्ट होणारच आहे. पण साधारण तिथे शिवसेना आणि भाजप असे दोन्ही पण लागू शकतात. तर एकंदरीतच कल्याण डोंबिवलीमधला हा जो अंदाज आहे हा आता कितपत खरा होतोय अर्थात हे उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र काय नेमक्या सध्या चर्चा सुरू आहे दोन्ही महापालिकांमध्ये ते आपण पाहत आहोत. त्याचप्रमाणे मतदारांसाठी या दोन्ही पक्षांनी अनेक आश्वासनं दिली होती. इनफॅक्ट तिन्ही पक्षांनी आश्वासनं दिली होती. आता ही सगळी आश्वासनं पूर्ण करण्यासाठी उद्या कोण येणार आहे सत्तेमध्ये हे स्पष्ट होणार आहे. अर्थात याचीच आता सगळ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.